हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. या दोन्ही पवित्र सद्ग्रंथांनी एकत्रितपणे पवित्र बायबल आणि पवित्र कुराण शरीफने एकत्रितपणे हे सिद्ध केलं की परमात्मा साकार आहे, नर आकार आहे, सशरीर आहे आणि त्याचं नाव कबीर आहे. आता दोन धर्मांच्या सद्ग्रंथांनी तर हे सिद्ध केलं. आता आपल्या हिंदू धर्माच्या पवित्र हिंदू धर्माच्या त्या पवित्र सद्ग्रंथांमध्ये सिद्ध करणार आहोत की परमात्मा कसा आहे, त्याचं नाव काय आहे. पवित्र वेदांमध्ये ऋग्वेदाचे 4-5 श्लोक आहेत. ते सर्व स्पष्ट करतील की तो कबीर परमात्मा आहे आणि तो मनुष्यासारखाच आहे आणि तो वरती 3ऱ्या मुक्तिधामामध्ये म्हणजे धूलोकाच्या 3ऱ्या भागात राहतात आणि त्याचं बंदीछोड नाव आहे कबीर बंदीछोड. पापनाशक आहेत. आता दाखवतो. हे पहा, हा आहे ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि 10चा एकत्र अनुवाद आहे. या अनुवादाची देखील पुण्यात्म्यांनो एक गंमतच आहे. ह्या पवित्र ऋग्वेदाची अनुवाद करता देखील तीच व्यक्ती आहे जी भगवंताला निराकार मानते आणि आपल्या हाताने परमात्म्याने यांच्या करकमलांकडून लिहून घेतलं, तुमच्यासाठी कृपा केली आणि स्पष्ट केलं. हा आर्य समाज महर्षी दयानंद सरस्वतींद्वारा स्थापन केलेला समाज आहे आणि महर्षी दयानंदांच्या शिष्यांनी आणि महर्षी दयानंदांनी वेदांचा अनुवाद केला आणि महर्षी दयानंद आणि त्यांचे शिष्य परमात्म्याला निराकार मानतात. ते कुठल्या अवताराला देखील मानत नाहीत आणि आपल्या करकमलांनी लिहिलं आहे तो परमात्मा राजासारखा पाहण्यायोग्य आहे. वरच्या लोकात तो राहतो. परंतु हा आर्य समाज आणि महर्षी दयानंद यांचं विधान आहे की परमात्मा एकदेशीय नाहीये आणि ते वेदांना सत्य मानतात. वेदांमध्ये जे लिहिलं आहे ते फायनल आहे. तर हा दास यांचा अनुवाद करता आहे. ते तर करायचंच आहे आणि केलं देखील आहे दासाने. परंतु काही जणांना ते रुचलं नाही. तुमचं ठीक आहे, तुमचा विश्वास बसेल कारण तुम्ही परमात्म्याची बालकं आहात. इतके पुरावे पाहून तुम्ही मान्य कराल की हा दास जे सांगतोय ते सर्व सत्य आहे. परंतु सामान्य व्यक्तींना तुम्ही पटवून देऊ शकत नव्हते. परंतु ते म्हणतात की वेदांचा अनुवाद प्रत्येकाने आपापल्या परीने करून ठेवलाय. यातील सत्य कोणालाच माहीत नाही. आता इथे सुद्धा शंका ठेवलेली नाही की त्यांच्याच करकमलांनी लिहिलेला आहे आणि आम्ही त्याला मानतो की परमात्मा साकार आहे. वेदांमध्ये त्याचा अनुवाद यांनीच केलेला आहे आणि ते सत्य आहे. तर परमात्म्याने त्यांच्या डोक्यात दगड भरून ठेवले होते तेव्हा जेव्हा 4-5 श्लोकांचा अनुवाद केलाय. बाकी सगळंच यांनी नीट लिहिलेलं नाहीये. वेदांचा अनुवादही नीट केलेला नाहीये. ही तुमच्यासाठी कृपा केली दाताने. नाहीतर लोक म्हणतील की तुमच्या गुरुजींना तर संस्कृत येत नाही, ते कसला वेदांचा अनुवाद करतायत, फसवतायत तुम्हाला ते. आणि या इंजिनियरांकडून अनुवाद करून घेतलाय, या शास्त्रीजींकडून. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. हे यांचे फोन आणि फॅक्स नंबर आहेत. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510 पटौदी हाऊस, दरियागंज, नवी दिल्ली. हा पहा ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त 86. याचा मंत्र नंबर 26. यज्ञ करणाऱ्या यजमानांसाठी परमात्मा, यज्ञ म्हणजे धार्मिक अनुष्ठान म्हणजे भक्ती साधना करणारे यजमान म्हणजे भक्त. भक्तांसाठी परमात्मा सर्व मार्गांना सोपं करत आणि त्यांच्या विघ्नांचं हरण करतो, नाश करतो त्यांच्या संकटांचा, त्यांना पवित्र करून आणि आपल्या रूपाला सरळ करत
तो कांतिमय परमात्मा यांनी इथे कवीचा अर्थ सर्वज्ञ केला असं लिहायला हवं होतं, तो कबीर देव. आता एक गोष्ट स्पष्ट करायला लागेल इथे, कारण परमात्मा म्हणतात ते 9 मन सूत उलझिया यांनी 9 मन सुताचा गुंता केलाय. और ऋषि रहे झकमार. 9 मन सूत उलझिया ऋषि रहे झकमार. और सतगुरु ऐसा सुलझा देगा उलझे ना दूजी बार. आता पहा, हा यजुर्वेद आहे. याच महर्षी दयानंदांद्वारा यांचा अनुवाद आहे. आणि हे कुठून प्रकाशित आहे? प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. आणि महर्षी दयानंदांद्वारा यांचा अनुवाद आहे. मुद्रक आहेत प्रिन्स ऑफसेट प्रिंटर्स, 1510, पटौदी हाऊस, दर्यागंज, नवी दिल्ली. दर्यागंज, नवी दिल्ली. आता यातील 36व्या अध्यायातील पहिला मंत्र आहे. हा षट्त्रिशोध्याय म्हणजे 36वा अध्याय. यजुर्वेद भाषा भाष्ये हा 36वा अध्याय आहे. हा प्रथम मंत्र आहे. रुचम वाचम प्रपदे मनो यजु प्रपदे, हा यजु शब्द आहे. हा यजु शब्द याला विसर्ग लावले आहेत. याचे वेगवेगळे अर्थ आहेत. महर्षी दयानंदांनी केला आहे यजु म्हणजे यजुर्वेद. एकदम बरोबर आहे, कारण यजुर्वेदाचा महिमा लिहिला जात होता, बोलला जात आहे, त्यामुळे यजु लिहिला आहे. यजूचा अर्थ ग्रहित आहे की यजुर्वेदासंबंधी माहिती आहे. तर जिथे यांनी कवी लिहिलं, कवीरचा अर्थ कवी केला, तर त्याचा अर्थ आहे कबीर देव. ते लिहायला लागेल प्रसंगानुरूप. परमात्म्याचं महात्म्य जिथे चालू असेल तिथे लिहावं लागेल कवीचा अर्थ कबीर देव. आणि जिथे काव्याच्या अनुषंगाने लिहिलं असेल तिथे कवीचा अर्थ लिहावा लागेल काव्यकार. सर्वज्ञ शब्दाचा काही संबंधच नाही. कोणी कवी सर्वज्ञ झालेलाच नाही. आता हे समजलं तुम्हाला? आता जिथे हा कवी शब्द लिहिला आहे हे पहा. हे तसं मूळ पाठात दाखवतो आपल्याला. ऋग्वेद मंडल नंबर 9 आणि सूक्त नंबर 86चा मंत्र नंबर 26. यात या मूळ पाठात लिहिलं आहे गा कृण्वानो निर्निजम हर्येतः कवीर. कवीर हा कवी शब्द आहे इथे. याला आपण कबीर म्हणतो. आणि यांनी याचा संधिच्छेद करून असं लिहिलं. तर यांनी इथे लिहायला लागेल आपल्याला तो कबीर देव आहे, कारण परमात्म्याचं महात्म्य चालू आहे इथे. कुठल्या कवीचं नाही, परमात्म्याचं. तर इथे कवी शब्द आहे तो काव्यकारासाठी नाहीये, परमात्म्यासाठी आहे. त्याचं नाव आहे कबीर देव. त्याला आपण कबीर म्हणतो. जसं आपण वेदांना वेद म्हणतो आपल्या लोकल लँग्वेजमध्ये, तर तसंच कबीरला कबीर म्हणू लागलो आपण. देव म्हणजे परमात्मा. आपण साहेब देखील म्हणतो, कबीर साहेब. तर इथे त्या कबीर साहेब त्या काशीवाल्या विणकरासाठी वेद प्रमाण करीत आहेत. आणि परमात्म्याने 600 वर्षांपूर्वी सांगितलं होतं, धर्मदास, वेद मेरा भेद है, मैं ना मिलूं वेदन के माही, और जौन वेद से मैं मिलूं वो वेद जानते नाही. कारण वेदात महात्म्य कबीर परमेश्वराचं आहे. परंतु वे ऑफ वर्शिप, पूजेचा मार्ग जो आहे, भक्तीचा मार्ग फक्त या ब्रह्मपर्यंतच आहे. ओम नावाचा जप आहे, 5 यज्ञ आहेत, नथिंग एल्स. तर त्यासाठी त्यांनी पर्याय सोडला आहे यजुर्वेद अध्याय नंबर 40च्या श्लोक नंबर 10 ते 13 मध्ये, की परमात्मा कोणी म्हणतंय जन्म घेईल, कोणी म्हणतंय तो जन्म घेतच नाही, तो तर निराकार आहे. याची माहिती देखील तत्वदर्शी संतांनी सांगितली आहे. त्यांचं ऐका, ते सांगतील. असं गीतेच्या अध्याय नंबर 4 श्लोक 34 मध्ये गीता ज्ञानदाता हा ब्रह्म आहे. तो म्हणतो की त्या तत्वदर्शी संताकडे जाऊन त्या परमात्म तत्वाला, परमात्म्याच्या त्या तत्वज्ञानाला समजा, मी जाणत नाही. आता आपण पुन्हा हे पाहू. ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86चा मंत्र 26 आपण वाचतोय. आता आपण इथे आलोय. आपल्या रूपाला सरळ करत तो कांतिमय परमात्मा कबीर देव लिहायला हवं इथे. कबीर देव म्हणजे कबीर साहेब. विजय समान क्रीडा करून वर्णीय पुरुषास प्राप्त होतो. वर्णीय म्हणजे श्रेष्ठ, चांगल्या आत्म्यास प्राप्त होतो. त्याचा उद्देश तो कुठे राहतो? ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 86 मंत्र 27 मध्ये पाहू. तो प्रकाशपुंज परमात्मा, जो परमात्मा द्युलोकाच्या
तिसऱ्या भागात विराजमान आहे, तिथे राहतो तिसऱ्या भागात. आता जसं पवित्र बायबलनेही हेच सांगितलं की 6 दिवसात सृष्टीची रचना करून 7व्या दिवशी तख्तावर बसला. हेच कुराण शरीफने देखील सांगितलं आहे. हेच पवित्र वेद सांगत आहेत. तो परमात्मा द्युलोकाच्या तिसऱ्या पृष्ठात, म्हणजे सतलोकाचेही 3 विभाग आहेत. जसं दिल्ली आपली राजधानी आहे, परंतु एक बाह्य दिल्ली आहे, एक मग सराउंडिंग बाजार वगैरे आहे, आणि एक राजधानी आहे. अशा त्या तिसऱ्या स्थानावर परमात्मा त्याची राजधानी आहे, बाकी त्याची सर्व सृष्टी वेगळी आहे. आता तुम्हाला दाखवतो. तो परमात्मा तिथे बसला आहे हे स्पष्ट झालं. तिसऱ्या धामावर, तिसऱ्या भागात विराजमान आहे. आता पहा, ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 आणि मंत्र नंबर 1 मध्ये, जो सर्व उत्पादक प्रभू म्हणजे सर्वांची उत्पत्ती करणारा परमात्मा, प्रकाशरूप, सद्गुणांची वृष्टी करणारा, पापांचं नाश करणारा, हरण करणारा, तो आहे राजेव, राजाच्या समान. आता पहा, 269 वाचतोय आपण, मग 270 पाहू. 270 वर आलो आपण. राजाच्या समान दर्शनीय आहे, पाहण्यासारखा आहे, साकार आहे, मनुष्यासारखा आहे, आणि तो पृथ्वी इत्यादी लोकांच्या 4 दिशांना शब्दायमान होत आहे. तो वर्णीय पुरुषाला, जो दृढभक्त आहे, त्याला पवित्र करत प्राप्त होतो. ज्या प्रकारे विद्युत स्नेहवाल्या स्थानांना आधार बनवून प्राप्त होतो. आता इथे पहा खाली, कुठल्या उद्देशाने येतो? ऋग्वेद मंडल नंबर 9 सूक्त 82 मंत्र 2 आपण वाचत आहोत. पहिला वाचला. हे परमात्मन, उपदेश करण्याच्या हेतूने आपण, म्हणजे तत्वज्ञानाचा प्रसार करण्याच्या हेतूने, सच्चिदानंद घनब्रह्मांचा संदेश देण्यासाठी, सूक्ष्मवेद देण्यासाठी आपण महापुरुषास प्राप्त होता, चांगल्या आत्म्यांना मिळता, आणि आपण अत्यंत गतिशील पदार्थासमान खूप तीव्र गतीने आमच्या आध्यात्मिक यज्ञाला प्राप्त होता. आपण पाहिलंत, आपण कबीर देव आहात. बोलो सतगुरुदेव की जय हो. आपण कबीर देव आहात, कबीर साहेब आहात, शुद्ध स्वरूपात आहात. आमच्या पापांना दूर करून हे अमर परमात्मा, आपण आम्हाला सुख द्या. हे पुण्यात्म्यांनो, आता काय सिद्ध झालं की परमात्मा मनुष्य सदृश्य आहे, आणि जसं पवित्र बायबल आणि पवित्र कुराणांनी सांगितलं तसंच वेदांमध्ये देखील सांगितलंय की तो परमात्मा द्युलोकाच्या तिसऱ्या विभागात, म्हणजे वरती तेजोमय, द्युलोक म्हणजे तेजोमय लोकामध्ये तो परमात्मा विराजमान आहे, आणि मनुष्य समान आहे, राजासारखा दर्शनीय आहे. तिथून चालत खाली येतो, चांगल्या आत्म्यांना भेटतो. तर ह्या लीला केल्यात कुणी? परमेश्वर कबीर साहेबांनी, त्या काशीवाल्या विणकर परमात्म्याने, काशीवाल्या विणकराने केल्या. तर हु इज गॉड? कबीर इज गॉड. आता पुण्यात्म्यांनो, ही संकल्पना स्पष्ट झाली. परमात्मा सशरीर आहे, आणि पवित्र गुरुग्रंथ साहेबामध्ये देखील प्रमाण आहे की परमात्मा मनुष्य सदृश्य आहे, तो साकार आहे, आणि त्याचं नाव कबीर आहे. 721व्या पानावर लिहिलं आहे कि एक अर्ज गुप्तम पेश तो दर कून करतार, हक्का कबीर करीम तू बे अपरवरदिगार. कुन करतार, शब्द स्वरूपी राम. हक्का कबीर म्हणजे तो सत कबीर, अविनाशी कबीर, तू परवरदिगार आहेस. पान नंबर 24 वर लिहिलं आहे गुरुग्रंथ साहिबमध्ये, फाई सूरत मनुकी वेश, ए ठगवाडा ठगी देश, खरा सियाणा बहुता बार ये धानक रूप रहा करतार. काशीमध्ये परमात्म्यास पाहून नानक साहेबांनी म्हटलं होतं. हे पुण्यात्म्यांनो, ही संकल्पना तर स्पष्ट झाली की कबीर इज गॉड. आणि वेदात तर हे देखील लिहिलं आहे की त्याला बंदी छोड म्हणतात. तो कबीर बंदी छोड आहे. पहा, हा यजुर्वेद,
हा तोच यजुर्वेद आहे, महर्षी दयानंद सरस्वतींद्वारा अनुवादित. प्रकाशक आहेत सार्वदेशिक आर्य प्रतिनिधी सभा, महर्षी दयानंद भवन, रामलीला मैदान, नवी दिल्ली. हे महर्षी दयानंद सरस्वती कृत हा तिथूनच प्रकाशित आहे. आता याच्या अध्याय नंबर 5 मधील श्लोक नंबर 32 मध्ये तुम्हाला दाखवतो. हे पहा, पंचमोध्याय 5वा अध्याय, यजुर्वेद भाषा भाष्य इथं आहे. 5व्या अध्यायाचा हा 32वा श्लोक आहे. 32वा. यात काय लिहिलंय? उशिगसी कवीर अंगारी रसी, कवी म्हणा कबीर म्हणा, कवीर अंगारी रसी, बंभारी अवस्युरसी, दुवस्वान चोंद्युरसी. आणि मग इथं काय लिहिलंय? ऋतधामासी स्वरज्योती. आता याचा अनुवाद वाचू. हे जगदीश्वर, ज्यामुळे आपण कांतिमान आहात, असी म्हणजे आहात, अंगारी म्हणजे खोट्या चलनाचे जीवांचे शत्रू, अंगारी म्हणजे पापांचे शत्रू, अरी म्हणजे शत्रू, अंग म्हणजे पाप, पापांचे शत्रू, पापनाशक, पापांचा नाश करणारे, कवी. इथं लिहिलंय कवी. हे कबीर देव. हे पहा, कबीर आपण कबीर म्हणतो, कबीर देव, कबीर देव, आपण कबीर देव आहात. बंभारी म्हणजे बंधनाचे शत्रू, अरी म्हणजे शत्रू, बम म्हणजे बंधन, आपण बंदीछोड आहात, बंधनाचे शत्रू, बंदीछोड, आपण त्यांना बंदीछोड म्हणतो. आणि इथे ऋतधामा, स्वरज्योती, स्वरज्योती म्हणजे स्वयंप्रकाशित लोकांमध्ये. हे लोक आहे कुठलं? ऋतधामा, सतधामयुक्त, असी म्हणजे आहे. ऋत म्हणजे सत, यांनी स्वतः लिहिला इथे अर्थ. ऋत म्हणजे सत आणि धामचा अर्थ धाम लिहिलाय. आपण लोक म्हणतो. आपण सतलोकात राहणारे आहात, सतलोकवासी आहात, सतलोकामध्ये राहणारे ऋतधामा. हे पुण्यात्म्यांनो, आपण आता तो प्रसंग पाहू की परमात्मा कसे प्राप्त होतात. द वे ऑफ वर्शिप, परमात्म्याला प्राप्त करण्याचा कोणता मार्ग आहे, पूजाविधीचा काय मार्ग आहे, काय पद्धत आहे, आणि कोणत्या महापुरुषाने तो मार्ग स्वीकारला आहे आणि ज्याने भगवान प्राप्त केला आहे. आदरणीय धरमदास साहेबांनी, आदरणीय धरमदास साहेबजींनी ते परमात्म्याला भेटले, त्याने त्यांना हा मंत्र दिला. पहा पुण्यात्म्यांनो, परमात्म्याच्या दर्शनाने नाही, परमात्म्याने दिलेल्या ज्ञानाच्या द्वारे मोक्ष झाला. जसं एक पौराणिक कथा आहे. पार्वती देवी आपले पती भगवान शंकरांसोबत राहत होती आणि एक दिवस आणि त्या 107 वेळा जन्म आणि मृत्यू पावल्या होत्या. भगवान शिवजींनी त्यांना मंत्र दिला नव्हता. तेव्हा नारद मुनींनी त्यांना सांगितलं की माते, आता भगवान शंकरजींजवळ एक असा मंत्र आहे, तो मंत्र आपल्याला जप करायला दिला तर जोपर्यंत भगवान शिव आहेत तोपर्यंत तुम्ही मरणार नाही, तुम्हाला वारंवार मृत्यू येतोय. खूप मोठा प्रसंग सांगत नाही. तेव्हा भगवान शंकरांकडे पार्वती मातेने याचना केली हात जोडून मंत्रासाठी. तेव्हा भगवान शिवजींनी तो मंत्र दिला, ज्यामुळे पार्वती मातेचं आयुष्यमान एवढं वाढलं की ती जोपर्यंत भगवान शिव आहेत तोपर्यंत मरणार नाही, इतका अमर आहे तो मंत्र. पुण्यात्म्यांनो, भगवान शंकरांबरोबर त्या राहत होत्या तरीही मोक्ष मिळाला नाही. दर्शनाने कसा मिळेल, जेवढा मोक्ष त्यांच्याकडून मिळेल. तर सांगायचा अर्थ असा की परमात्मा कबीर 120 वर्ष राहून गेले इथे आणि दर्शन तर त्यांचं माहीत नाही किती जणांनी घेतलं. मग किती जणांना मोक्ष मिळाला? आपण तर सारे इथेच धक्के खातोय, कारण भगवानद्वारा सांगितलेल्या त्या मार्गाचं अनुकरण केलं नाही, ज्याने आपण भक्तियुक्त झालो असतो. त्या भक्तीच्या बळाने, भक्तीच्या प्रेशरने आपण तिथे जाऊ शकतो. मग हा काळ आपल्याला कैद नाही करू शकत. आपण इतक्या स्पीडने निघून जाऊ तिथून की याची सर्व हत्यारं निष्प्रभ होतील. तर तो मंत्र हवाय आपल्याला. तो मंत्र कोणता आहे? आदरणीय धरमदास साहेबांनीही त्याच 2 अक्षरी मंत्राचा जप केला. मग सारनाम, आदिनाम, ज्याला तिसरं नाव म्हणतात, ते सारनाम दिलं. परंतु या सर्वांना नाम देऊन परमात्म्याने हे सांगितलं होतं कि धर्मदास मेरी लाख दुहाई, ये सार नाम की तबार न जाई. हे सतनाम कोणाला देऊ नकोस, तू स्वतः त्याचा जप कर. कोणाकोणाला सांगितला होता हा 2 अक्षरी मंत्र?
आदरणीय धरमदास साहेबांना, आदरणीय मलुकदास साहेबजींना, आदरणीय नानक साहेबजींना, आदरणीय दादू साहेबजींना, आदरणीय गरीबदास साहेबजी गाव छोडाणी जिल्हा झज्जर यांना, आदरणीय घिसादास साहेबजी गाव खेगडा जिल्हा मेरठ उत्तर प्रदेश यांना, आणि यांना सांगितलं होतं की आता याला सार्वजनिक करू नका, नाहीतर हे काळाचे दूत हाच मंत्र द्यायला सुरुवात करतील. आणि हे अधिकारी नाहीच आहेत, यांना काही शेंडाबुडखाच नाहीये, हे अधिकारी नाहीच आहेत, आणि अनधिकाऱ्याकडून हा मंत्र प्राप्त केला तर तो काम करणार नाही. तर कोणकोणते मंत्र होते ते? काळाच्या ग्रुपचंच प्रमाण दाखवतो राधास्वामी पंथामध्ये. त्यांनी काय प्रमाण दिलं होतं? एक पुस्तक आहे संतमत भाग 4, आणि हा कुणाच्या वचनांचा संग्रह आहे? श्री सावंत सिंहजी, राधास्वामी सत्संग व्यास, डेरा ब्यास. येथील संस्थापक आहेत बाबा जयमल सिंगजी. श्री बाबा जयमल सिंगजी यांचे उत्तराधिकारी होते श्री सावंत सिंगजी. श्री सावंत सिंगजींचे उत्तराधिकारी झाले श्री खेमामल सिंगजी बलुचिस्तानी शाह मस्ताना, ज्यांनी सच्चा सौदा सिरसामध्ये डेऱ्याची स्थापना केली. आणि तसंच कृपाल मिशनचे दिल्लीमधील कृपाल सिंगजी देखील सावंत सिंगजींचे शिष्य झाले. सांगण्याचा अर्थ असा दासाचा की त्या सावंत सिंगजींचे वचन तुम्हाला ऐकवणार आहे. तर त्याच्या आधारे सच्चा सौदा सिरसावाल्यांचे पण आणि जगमालवाल्यांचेही सर्व म्हणणं स्पष्ट होईल, रहस्य उघड होईल, आणि या राधास्वामीवाल्यांचाही सारा खेळ उघड होईल. आता पहा, हे संतमत प्रकाश हा आहे हुजूर महाराज सावंत सिंगजी यांच्या सत्संगांचा संग्रह. संतमत प्रकाश भाग 4, राधास्वामी व्यास. हे संतमत प्रकाश भाग महाराज सावंत सिंगजी. प्रकाशक आहेत सेवासिंह सेक्रेटरी, राधास्वामी सत्संग व्यास, डेरा बाबा जयमल सिंह, जिल्हा अमृतसर. मुद्रक आहेत सरताज प्रिंटिंग प्रेस, टांडा रोड, जोशी इस्टेट, जालंधर. याच्या 261व्या पानावर पाहू. आता इथे ही शिवदयालजींची वाणी आहे. स्पष्टीकरण देत आहेत सावंत सिंगजी. अक्षर रूप निरखती चाली, छोड दिया अब देश बिगाना. हा संसार क्षर आहे. जो अक्षर आहे तो ब्रह्म आहे, आणि निअक्षर पार ब्रह्म आहे. आणि जेव्हापासून हा संसार बनला आहे, आपण सर्व या महलरूपी दुनियेमध्ये गुजारा करत आहोत. परंतु आता गुरुच्या कृपेने आत्मा हा महाल सोडून सतलोकात चालला आहे. गुरु ग्रंथ साहेबामध्ये खूप खोल आणि गुप्त रहस्य आहेत. एके ठिकाणी सांगितलं आहे 52 अक्षर लोग तेरे सब है कुछ इनमें है, ए अक्षर खिर जाएंगे वो अक्षर इनमें ना है. आदि गुरु ग्रंथ साहेब पृष्ठ 340. याचा अर्थ काय सांगितला आहे की 52 अक्षरं संस्कृत भाषेमध्ये आहेत. क्वचितच अशी दुसरी भाषा असेल ज्यात 52 अक्षरं असतील. ह्या सृष्टीचा सर्व मसाला 52 अक्षरातच सामावलेला आहे. पिंड आणि अंडाचा वृत्तांत तर 52 अक्षरातच आला. पुढे 2 अक्षरे अजून आहेत जी पारब्रह्ममध्ये आहेत. याविषयी गुरुग्रंथ साहेबामध्ये लिहिलं आहे. सावंतजी सांगतायत गुरुग्रंथ साहेबात काय लिहिलंय. सोई गुरु पूरा कहावे और 2 अक्षर का भेद बतावे, एक छुड़ावे एक लखावे, तो प्राणी निज घर को पावे. मग पुढे सांगितलंय, मग सांगतायत जे तू पड्या पंडित बिन 2 अक्षर 2 नावा, प्रणवत नानक एक लंघाई जे कर सत समावा. 1171 पान आदि गुरुग्रंथ साहेबांचं. आता अनुवाद करतायत श्री सावंत सिंगजी. जर तू गुणी आहेस, ज्ञानी आहेस, तर ते अक्षर सांग, ते 2 अक्षर. आणि याचं उत्तर आहे की ती अक्षरे पारब्रह्ममध्ये आहेत. एका अक्षराने सृष्टी बनवली आणि एकाने सतलोक बनवला. हेच कबीर साहेब म्हणतायत. कहे कबीर 2 अक्षर भाग, 2 अक्षरांच्या 2 अक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. और होएगा खसम तलेगा राख. म्हणजे या 2 अक्षरी सतनाम मंत्राचा उपदेश देणारा जर अधिकारी असेल, खसम असेल, धनी असेल, अधिकारी असेल,
तरच तुझे रक्षण होईल, नाहीतर नकली व्यक्तीने दिलेल्या याचा जप केला तर ते युजलेस होईल. आता काय झालं स्पष्ट? के 2 अक्षर का भेद बतावे और सोए गुरु पूरा कावे. आणि या नकली लोकांकडे 5 अक्षर आहेत, 5ही काळाची. कोणती? दाखवतो. ही पहा, ही 5 अक्षर आहेत ती काळाची. घट रामायणात तुलसीसाहेब हातरसवाल्यांची. भाग 1, वेलविडियर प्रिंटिंग प्रेस, इलाहाबाद. हा ग्रंथ 2 प्रामाणिक लिपींचे एकत्रीकरण करून पूर्ण शुद्धतेने 2 भागात पूर्ण भागात छापला आहे, जीवनचरित्रासहित. आता याच्या 27व्या पानावर पाहू. हे पहा, पान नंबर 27. भेद पिंड आणि ब्रह्मांडाचा. अंतर गुफा तहाँ चल जाऊं और जहाँ साहेब के दर्शन पाऊं. अंतर गुफा तहाँ चल जाऊं, तहाँ साहेब के दर्शन पाऊं. 5 नाम जीव जब भाखा. बोलून ऐकवलं. आणि और 6वां नाम गुप्त कर रख्या. 5 नाम काल के जानो, तब दानी मन शंका आनो. निर्गुण निराकार निर्वाणी धर्मराय. ह्या काळानेही यो 5 बखानी फसवण्यासाठी 5 नावं सांगितली. जीव नाम निज कह बिचारी, जान बूझ दानी जख मारी. 6वे नाम तर या 5 भिन्न आहे. हे तर त्या काळाच्या दूतांकडे नाहीये. 6वा. आता पहा. दानी सुन विधि बात हमारी, हम चली जाऊं पुरुष दरबारी. सुरत नृत ले लोक सिधाऊं, आदि नाम ले काल गिराऊं. हे आदि नाम जे आहे हे वेगळं आहे. सतनाम ले जीव उभारी, अस चल जाऊं पुरुष दरबारी. हे सतनाम तर 2 अक्षरी आहे. आदि नाम हे सारनाम आहे. हे सारनाम आहे, सार शब्द. आदि नाम हा कोडवर्ड आहे आणि असंच सतनाम देखील कोडवर्डमध्ये आहे. सतनामाची 2 अक्षरे आहेत, एक ओम आणि एक तत् सांकेतिक. जसे श्रीमद भगवद्गीतेच्या अध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये सांगितलं आहे, ओम तत्सत इति निर्देशय ब्रह्मण त्रिविध समर्थ. म्हणजे या परमपिता परमक्षर ब्रह्मला प्राप्त करण्यासाठी केवळ या 3 शब्दांचा, ह्या 3 विधींचा जप करण्याचा आदेश आहे. नथिंग एल्स. यासाठी गीतादात्याने पर्याय दिला आहे की तो मंत्र केवळ तत्वदर्शी संत सांगू शकतो, मला ज्ञान नाही. तर ओम आहे ब्रह्मचं, क्षरपुरुषाचं, आणि तत् आहे अक्षरपुरुषाचं, आणि सत हे सांकेतिक आहे दोन्ही. हे परमक्षर ब्रह्मचे, ज्याला आदिनाम म्हटले आहे. आता जसे आपण पुन्हा वाचूयात हे. संतमत प्रकाश, भाग 4, पृष्ठ नंबर 261. हे पहा. आता आपण इथे वाचतोय. जे तू पढ़्या पंडित बिंदोय अक्षर बिंदोय नावा, परमत नानक एक लंघाई जे कर सत समावा. छोई गुरु पूरा कहावे, 2 अक्षर का भेद बतावे. एक छुड़ावे एक लिखावे, तो प्राणी निज घर को पावे. पुढे कबीर साहेबांचं प्रमाण दिलं आहे. कह कबीर अक्षर 2 भाग, होगा खसम तलेगा राख. पुढे गुरु नानक साहेबजी म्हणतायत, एक अक्षर हर मन वसे नानक होत निहाल. ही 2 अक्षरे आणि त्याहून निराळं हे 3रं अक्षर. अक्षर 2 अक्षरांचं तर हे सतनाम बनतं, ओम, आणि हे दुसरं आपल्या ज्यांना सतनाम प्राप्त आहे त्यांना हे खूप माहिती आहे. तर हे 2 मंत्र आहेत. आणि 3रं सारनाम आहे, ते आदिनाम आहे. आता पहा 262 पानावर. हा संतमत प्रकाश भाग 4. एके ठिकाणी पुन्हा गुरुसाहेब म्हणतायत, वेद कतेब सिमरत सब सासत, इन पढ़ा मुक्त न होई. एक अक्षर जो गुरुमुख जापे, तिसकी निर्मल सोई. एक अक्षर देखील, त्या सारनामाचा देखील जप करायचा आहे. गुरुमुख म्हणजे गुरुकडून प्राप्त करून त्याचा जप करायचा आहे. आणि हे नकली लोक म्हणतात जप करू नका, साधना करा. साधना आणि जप निराळे आहेत, त्यांना माहीत नाही. या जपाची देखील साधना आहे, मजुरी म्हणतात त्याला. आता पुण्यात्म्यांनो, आता त्या 2 अक्षराचा
आता तो 2 अक्षरी मंत्र ह्या राधास्वामीवाल्यांकडे नव्हता, संपूर्ण विश्वात कोणाकडेही नाही हे तुम्ही सत्य माना. दासाचं एक एक वचन असं असेल जसं रजिस्ट्री केल्यासारखं. आता पहा, म्हणतायत नुसतं वाचण्याने होणार नाही. एक अक्षर दो, 2 तर याआधी सांगितली, 3रं वेगळं आहे, त्यानेच कल्याण होईल. आता ते काय म्हणतायत? ते अक्षर आपल्या आत आहे. या गुरुग्रंथ साहेबांच्या वाणीला स्पष्ट करून सांगतायत सावंत सिंगजी. ते अक्षर तुमच्यामध्ये आहे आणि ते पार ब्रह्मला जाऊन मिळेल. अरे तुझी कमाल झाली. पहा, आपल्याला आंधळं बनवतायत हे लोक. गुरुग्रंथ साहेबमध्ये स्पष्ट लिहिलंय की या एका अक्षराचा देखील जप करा. जे तू पढ़्या पंडित बिन 2 अक्षर 2 नावा. आणि कबीर साहेब म्हणतायत, कह कबीर अक्षर 2 भाग. याचा जप कर वर्तमान काळात. मरे पाछे पार ब्रह्म मिलेंगे. शिवदयाल को मिल गया, वो की बैठा भूत बन के है तेरा के जो भाई. आता पुढे पाहू. हे अक्षर तुमच्यामध्ये आहे आणि ते पारब्रह्मला गेल्यावर मिळेल. हे अक्षर याविषयी ते म्हणाले की पुढे जाऊन मिळेल ते पारब्रह्मला. पुढे काय म्हणतात? हा धर्म आमचा धर्म नाही, ही जात आमची जात नाही, हा देश आमचा देश नाही. आमचा देश सचखंड आहे, आमची जात सतनाम आहे. इथे सतनाम जाती सांगितली की ते सतलोक सचखंड सगळं हेच आहे. आता पहा, ते म्हणतायत पुढे शब्दाचे प्रकार आहेत. आत शब्दाचे प्रकार आहेत. ओम शब्द, सोहम शब्द, सत शब्द. आत्मा दर्जानुसार आपल्या खऱ्या उद्दिष्टाकडे खऱ्या देशी चालला आहे. आता पहा, परमात्मा काय म्हणतायत? मोती मुक्ता दर्शत नाही, ये जग है सब अंदरे. दिखत के तो नैन चश्म, इनका फेरा मोतिया बंदरे. ह्या अक्षरांना हे लिहित देखील आहेत आणि सांगतायत की ही अक्षरं पार ब्रह्माला गेल्यावरती मिळतील, मेल्यावर. यांनी कुठली वीट, कुठला राडा. हे ओम तत्सत जे आहे ते गीतेमध्ये आहे, ते पाहिलं. आणि सोहम परमात्म्याच्या वाणीमधून चोरला. तर परमात्मा म्हणतायत बेखों के लश्कर फड़े. लष्कर म्हणजे टोळ्याच्या टोळ्या फिरतायत. ये बाणी चोर कठोर, पर सतगुर धाम ना पहुंचेंगे ये 84 के ढोर. पुण्यात्म्यांनो, एवढे प्रमाण पाहिल्यानंतरही जो प्राणी ह्या नकलींपासून हटणार नाही, त्याच्याबद्दल परमात्मा काय सांगतायत? कि चातुर प्राणी चोर हैं और मूड मुग्ध हैं ठोठ, और संतों के नहीं काम के फिर उनको दोगल जोट. म्हणजे एवढे प्रमाण पाहिल्यानंतरही हे चतुर प्राणी तर चोर आहेत. आपलं महात्म्य वाढवण्यासाठी, आपलं अज्ञान लपवून ठेवण्यासाठी ते खूप प्रयत्न करतील, परंतु इतके पुरावे पाहून देखील जो मानत नाही तो मूड मगध आहे ठोठ. तो तर मूर्खच आहे, बुद्धू आहे ती व्यक्ती. आणि पुढे परमात्मा म्हणतात की आम्हाला तर अशा व्यक्तींची आवश्यकता देखील नाही ज्याला इतकी सुद्धा समज नाहीये. तो कुठे चाललाय? त्या काळाच्या मुखात चाललाय, फसलाय. आणि एकदम सोडून चटकन पळत नाही. म्हणतात की तो संतांच्या कामाचा नाही, तो तिथेच राहील तर बरे काळाच्या मुखात. आता पुण्यात्म्यांनो, हे 2 अक्षरी नाम जो देतो तो पूर्ण गुरु आहे. तर हे तर पूर्ण नाहीत राधास्वामीवाले. आणि दुसऱ्या कोणी दिलं तर दाखवा मला 2 अक्षरी नाव. पूर्ण विश्वात दाखवा मला जर कोणी 2 अक्षरी नाव दिलं तर. याचा अर्थ ते सगळे फेल आहेत, त्यांच्याकडे मोक्षमार्ग नाहीये. आता प्रमाण तुम्हाला दाखवतो कोणकोणत्या महापुरुषांनी या मंत्राचा जप केला. सगळ्यात आधी तुम्हाला सुप्रसिद्ध संत आदरणीय नानक साहेबजींची एक झलक दाखवतो. आणि ज्यांना गुरु नानक साहेबजींना राधास्वामी पंथ म्हणजे कुठलाही जो पंथ आहे तो मुक्त मानतात की ते अमर झाले आहेत. तर आपल्याला तीच साधना करावी लागेल जी त्या महापुरुषांनी केली ज्यांनी मोक्ष प्राप्त केला आणि ज्यांना परमात्म्याने येऊन हा मंत्र दिला. आता पहा, कॉन्सेप्ट तर क्लिअर झाली. जेव्हा परमात्मा भेटले यांना
आणि त्यांनी त्यांना विधी सांगितली, गुरु रूपामध्ये आले आणि त्यांना सांगितलं, आपण या मंत्राचा जप करा, मोक्षप्राप्ती होईल. त्यांनी तो जप केला, परंतु सोबतच त्यांना एक ताकीद दिली होती की हे सतनाम कोणालाही सांगू नका, गुप्त ठेवा. हे पहा, हे आहे सबसे बडी भाई बालेवाली की साखी, जवाहर सिंग, कृपाल सिंग अँड कंपनी. हे पहा, यात ही जन्मसाखी आजपर्यंत छापली गेली ती सर्वात मोठी आहे, ती सर्वात पुरातन साखी आहे. भाई बालेवाली जन्मसाखी. श्री गुरु नानक देवजी यांची पंजे साहिबां दी साखी ते 10 पातशाह दे जीवन चरित्र समेत मुकम्मल साखियां हन. प्रकाशक आहेत डॉक्टर जवाहर सिंग, कृपाल सिंग अँड कंपनी. पुस्तकावाली गली नंबर 8, बाग रामानंद, अमृतसर. ही इथे छापली गेली आहे. आता यात दाखवतो तुम्हाला समुंदर की साखीमध्ये 547व्या पानावर ही आहे समुंदर दी साखी, 547 पान. समंदर दी साखी. बाला संधू उवाच, म्हणजे बाला संधू बोलतायत. बाला आणि मर्दाना 2 शिष्य होते श्री नानक साहेबजींचे. बाला संधू म्हणतायत, ताते हे गुरु अंगद जी, जद गुरु नानक जी अजीते पासों विद्या होए, ता मर्दाने किहा, सच्चे पातशाह जी असां समुंदर तां देखिया पर लंका ना देखी, जिथे रामचंद्र जी चढ़ाई कीती है. ता गुरु नानक जी किहा, चलो भाई बाला ते मर्दाना, तुहानू रंज नहीं करना चाहिए करना. आँखें मीटो जा आँखें मीटे, खोलियां तां समुंदर दे कंडे जाई खड़े होए. ते आखण लगे, बाला ते मर्दाना मेरे पीछे पीछे चले आओ, मुखों वाहिगुरु वाहिगुरु कहंदे आओ. ते अगे अगे गुरु जी तुर पे, जैसे धरती ऊपर तुरदे सन. समुद्रावर चालू लागले. उसी तरह समुद्र ऊपर तुर पे, जा चले जावण. ता पीछे पीछे बाला ते मर्दाना जावण. ता मर्दाना विचार कीता, मर्दाना विचार कीती कि गुरु नानक देव जी ओम सोहम जपदे जांदे हन. ता मर्दाना भी ओम सोहम लगा जपण ते लगा गोते खावण. ता गुरु नानक देव देखण, ता मर्दाना गोते खांदा है. ता गुरु जी किहा, मर्दाना गुरु दी करनी वल नहीं देखना, गुरु दे बचना पर चलना चाहिए. तू मर्दाना ओहे आख जे असा आख्या है. ता मर्दाना फिर लगा वाहेगुरु वाहेगुरु कहण. ता फिर जल ऊपर उसी तरह तुरण लगा. आता पुण्यात्म्यांनो, काय सिद्ध झालं? नानकजी हा 2 अक्षरी मंत्र जपत असत. आता यांना ताकीद दिली होती परमात्म्याने की हा अद्याप सार्वजनिक करू नये, कोणाला प्रदानसुद्धा करू नये. ही माझ्यावर कृपा करा मुलांनो. परंतु हे तर त्या दृढ भक्तांपैकी होते, जे पवित्र वेदांमध्ये लिहिलं आहे की त्या दृढ भक्तांना मिळतो, चांगल्या आत्म्यांना, जे आदेशाचं पालन करतात. नानक साहेबांनी हा आपल्या मुलांनाही दिला नाही, श्रीचंद आणि लक्ष्मीचंद यांना. त्यांनी आपला स्वतःचाच एक वेगळा मंत्र बनवला आहे आणि त्यांनी पंथ चालवले आहेत वेगवेगळे, आणि ना त्या शीख समाजाला दिला. त्या गुरु नानक साहेबजींव्यतिरिक्त 9 गुरुसाहेबांकडे देखील हा मंत्र नव्हता. आता पुण्यात्म्यांनो, असं नाही की गुरु नानक जे आमचे कोणी शत्रू होते. त्यांना ताकीद होती की याला तुम्ही अमृतवाणी समजून सोडून द्या. हे ते वाचत राहतील, धार्मिक पुण्य करत राहतील. त्यांना ग्लुकोज लावलं. ग्लुकोजने रोग तर बरा होत नाही,
परंतु शरीरही खराब होत नाही जोपर्यंत सर्जन येत नाही. जसं कोणी सर्जन बाहेर गेलाय आणि काही इमर्जन्सी केस आली तर डॉक्टरशी फोनवरती बोलतात, कंपाऊंडर किंवा दुसरे कोणी, तर म्हणतात ग्लुकोज लावा तुम्ही, मी आल्यावर ऑपरेशन करीन. तर जोपर्यंत डॉक्टर येत नाहीत 2-4 तास तोपर्यंत ग्लुकोजने शरीर खराब होत नाही. तर हे महात्मा पुण्यात्मा येऊन आपल्याला एक ग्लुकोज लावून गेले. आत्तापर्यंत यांची वाणी ऐकून धार्मिक पुण्य करून मनुष्यजन्म होत राहिले. यांचे मोक्ष तर मिळू शकत नव्हता याने. आता ग्लुकोज लावून ते सोडून गेले आणि परमात्म्याने हा दास पाठवला सर्जन बनवून, आता पूर्ण रोग बरा करू. आता त्यांना दृढ आदेश होता, दाखवतो तुम्हाला, की हे कोणालाही सांगायचं नाही. हे पहा, साखी सचखंड दी. साखी सचखंड दी हे आहे 275व्या पानावर. आगे साखी सचखंड दी चली. ता गुरु नानक जी धुर सचखंड दरबार में जा पहुँचे, जहाँ बड़ा प्रकाश है. प्रकाश रूप तखत के ऊपर सत निरंकार जीते जीते स्वरूप बैठे हन. संपूर्ण भक्त म्हणजे सारे भक्त अवतार हात जोडून उभे आहेत. आता पहा, या महापुरुषांनी किती किती कोडवर्डमध्ये लिहिलं आहे. श्री गुरु नानकजी सचखंडमध्ये गेले, सचखंड दरबारात गेले. ते पोहोचले जिथे खूप प्रकाश आहे सतलोकामध्ये. ऋतधामा वेदांमध्ये म्हटले. आणि प्रकाश, खूप प्रकाश आहे. प्रकाश रूपी तख्तावर सतनिरंकारजी स्वरूप बसले आहेत. आता पुण्यात्म्यांनो विचार करा, या महापुरुषांचे कोडवर्ड किती आश्चर्यकारक आहेत. वरती प्रकाश ही प्रकाश आहे त्या सतलोकात, कारण ते स्वयंप्रकाशित आहेत. जसे मणी प्रकाशित आहेत, तो साकार आहे आणि तो लोक असा प्रकाशित आहे. आणि त्या तख्तावरती ते सतनिरंकार म्हणजे ते परम सत्पुरुष बसले आहेत. ते प्रकाश रूप बसले आहेत, साकार बसले आहेत. निराकार काय बसणार हे पहा. चर्चा झाली त्यांची. त्या प्रकाश आहे. प्रकाश रूपी तख्तावरती सतनिरंकारजी स्वरूप बसले आहेत. ज्योती स्वरूप बसले आहेत. निरंकार ज्योती, ज्योती स्वरूप. मला थोडं पंजाबी नीट येत नाही. हे निरंकार ज्योती स्वरूप बसले आहेत. म्हणजे तेजोमय परमात्मा तिथे बसले आहेत, साकार आहेत, मनुष्य आहेत. मग त्यांचं बोलणं होतं. मग संपूर्ण भक्त अवतार हात जोडून उभे आहेत. आता बाबा नानकजींनी जो त्या कोटी सूर्यासमान म्हणजे करोडो सूर्यांप्रमाणे प्रकाशमान आहे, करोडो चंद्रांसारखा शीतल याचा प्रकाश आहे. म्हणजे याचा प्रकाश आहे. तर निराकाराचा प्रकाश कुठून आला? सूर्याचा प्रकाश आहे. आणि सूर्य तर साकार झाला. चंद्राचा प्रकाश आहे, चंद्र तर साकार झाला. तसंच परमात्म्याने इथे स्पष्ट लिहिलंय की तो तख्तावर बसला आहे, त्याचा प्रकाश आहे. पहा, ज्याचा चंद्रासारखा प्रकाश आहे, करोडो चंद्रांसारखा शीतल प्रकाश आहे. त्या सच्चा प्रकाश बीजात प्रवेश केला. त्या ज्योतरूपी भगवानाची स्तुती केली आणि पुढे सत्स्वरूप निरंकार विष्णूजी विराजमान आहेत. आणि सर्व समर्थ, सर्वशक्तिमान भगवंतजींनी म्हटलं. आता पहा,
बालाजी हे बालाजी लिहित आहेत की त्यावर तेजोमय शरीर लोक आहे, त्यात तेजोमय तख्त आहे, त्या तेजोमय तख्तावर प्रकाशरूपी भगवान बसले आहेत आणि ते विष्णूजी आहेत. आता पुण्यात्म्यांनो, कारण बाला आणि मर्दाना यांनाच जर हे ज्ञान द्यायचं होतं तर दासाची काय गरज होती? आता इथे हा दास सांगतोय की तो विष्णू नाही, कारण की हा परमात्मा स्वयं साकार आहे. आणि तिथे म्हणतायत कोटन विष्णू करें करीला. त्या सच्च्या दरबारामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांच्यासारखे करोडो उभे आहेत हात जोडून परमात्म्यासमोर, आणि तेच इथे प्रमाण आहे. पुढे पहा काय चर्चा होते या महापुरुषांमध्ये. हे विष्णूजी नाही आहेत, हा सत्पुरुष आहे, परमात्मा आहे. त्यात निरंकार विष्णू जी विराजमान आहेत. सर्व समर्थ सर्व शक्तिमान भगवंतांनी म्हटलं, या नानक भक्त, तू सदा माझ्यामध्ये विलीन आहेस. आता तुझ्यात आणि माझ्यात कुठलाच भेद नाही, परंतु ज्यासाठी संसारात सतनाम उपदेशाच्या जपासाठी त्या कारणाने गेलात ते दृढ आहे. मग श्री गुरु नानकजी म्हणाले, हे सर्वश्रेष्ठ स्वामी, जिथे आपली आज्ञा होईल तिथे सतनामाचा प्रकाश, सतनामाच्या प्रकाशाचं चक्र फिरवेन, आणि जिथे जिथे आपला हुकूम होईल तिथे तिथे सतनामाचा प्रकाश करीन. पुढे तुमची जशी परवानगी, म्हणजे जेव्हा तुमची परवानगी असेल तेव्हाच आणि तसंच होईल, असं म्हणून श्री गुरु नानकजींनी शब्द उच्चारण केलं. आता हे होतं पंजाबी, मला नीट येत नाही. आता परत हिंदीमध्ये दाखवतो. पुण्यात्म्यांनो, दासाची इच्छा आहे की असा हात मारावा की जुना रंग साफ आणि नवीन रंग ओरिजिनल पेंट पक्का होऊन जावा. हे पहा, हा हिंदी अनुवाद केलाय या शीख समाजवाल्यांनी. भाई चतरसिंग जीवनसिंह अमृतसर इथे छापलं आहे. भाई बालेवाली, श्री गुरुनानक देवजी की जन्मसाखी, पंजे साहिब आणि दास पातशाही यांचं जीवन संपूर्ण साखियासहित दर्ज आहे. प्रकाशक आहेत भाई चतरसिंग जीवनसिंग अमृतसर. हे इथून बाजारभाई सेवा अमृतसर इथून प्रकाशित आहे. हे त्यांचे फॅक्स नंबर आणि फोन नंबर आहेत. सचखंड की साखी पान नंबर 309 वर. यात काय लिहिलंय की गुरुजी तिथं पोहोचले जिथे महान प्रकाश आहे आणि प्रकाश रूपी सिंहासनावर निरंकार स्वतः विराजमान आहेत, आणि देवी देवता अवतार आपले हात जोडून आज्ञेच्या प्रतीक्षेत उभे आहेत. तो प्रकाश लाखो चंद्रांच्या प्रकाशाहून परमसुखदायी शीतल प्रकाश आहे. तेव्हा गुरुजींनी तिथे स्तुती केली विष्णूजींच्या उपस्थितीत. ते स्थान परमरम्य झाले होते. तेव्हा भगवान प्रेमाने म्हणाले, या नानकदेव, तुम्ही तर सदैव माझ्यामध्ये सामावलेले आहात. तुमच्यात आणि माझ्यात काहीच फरक राहिलेला नाही, काहीही फरक नाही. तुम्हाला सतनामाच्या उपदेशार्थ संसारात पाठवलं आहे. तेव्हा गुरुसाहेब म्हणाले, हे सर्वज्ञ, जिथे तुमची आज्ञा होती तिथे सतनामाचा प्रकाश मी केला आहे, आणि जिथे जी आज्ञा असेल ती मी पूर्ण करेन. हे सांगून गुरुजींनी हे शब्द सांगितले. पुण्यात्म्यांनो, काय समजलं? धर्मदास मेरी लाख दुहाई, ये सार सबद की तबार न जाई. सार सबद बाहर जो पढ़ी, या बिचली पीडी हंस न तरही. आता याच समुंदर साखीचा हिंदी अनुवाद आपण पाहू. काही शंका राहू नये, कारण पंजाबी आम्हाला थोडं कमी येतं, म्हणून काही शंका राहू नये
म्हणून आपण हा हिंदी अनुवाद वाचत आहोत. पृष्ठ नंबर 559 वर ही हिंदी भाषेतील जन्मसाखी आहे. समुंदर की साखी. एक दिवस मर्दाना म्हणाला, महाराज, माझी इच्छा आहे की समुद्रात जी लंका आहे तिथे फिरून यावं. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? नारायण कुंडलिकराव काकडे. आपण कुठून आलात? आम्ही जालना, महाराष्ट्र. आपण काय व्यवसाय करत आहात? माझं एक छोटंसं किराणा दुकान आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2013 संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती साधना करत होतात? आम्ही ग्रामदेवतामध्ये दुर्गा माता, श्री गणेशजी, महादेव आणि शंकर भगवान, बजरंगबली, बालाजी या सर्व भक्ती आम्ही करत होतो. जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण जी महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तिविधी आहे, देवी देवतांचं पूजन करणे, व्रतवैकल्य करणे, या अशा भक्तिसाधना तुम्ही करत होतात. तर या भक्तिसाधना करत असताना तुम्हाला असं का जाणवलं की तुम्ही संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी? माझं लग्न होऊन कमीत कमी 20 ते 22 वर्ष झाले होते. आम्हाला अपत्य नव्हते. त्यामुळे आम्ही इतर देवी देवतांची खूप भक्ती करत होतो. त्या भक्तीमध्ये आम्हाला कुठलाही फायदा झाला नाही. त्या भक्तीमध्ये कधी वारी करणे, पायी जाणे, इतर देवी देवतांचे नवस करणे, हे सगळे करत असताना आम्हाला कुठलाही फायदा झाला नाही. आणि डॉक्टरी इलाज करताना माझं लग्न होऊन 20-22 वर्ष झाले, मला अपत्य नव्हतं. ते अपत्य नसल्यामुळे मी डॉक्टरचं, देवी देवतांचं इकडे नवस करणे, हे करणे, ते मला कुठलाही काही फरक पडला नाही. त्याच्यामुळे संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये आलो होतो. संत रामपालजी महाराजांची जी भक्ती आहे किंवा संत रामपालजी महाराजांची ओळख आपल्याला कोणी करून दिली? माझे मित्र श्री मोहिते आहे जालन्यामध्ये. त्यांनी मला 2011 ज्ञानगंगा आणून दिली होती. आणि ती ज्ञानगंगा आणून मला सांगितलं होतं का तुम्ही काय करा, संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्या, तुम्हाला बराचसा काही असा फरक वाटेल. तर मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. मी घेतली ज्ञानगंगा आणि ती ठेवून दिली. मी त्या ज्ञानगंगेचा विचारच केला नाही. त्याच्यानंतर माझे मोठे सासरे 2012 माझ्याकडे आले होते, माझ्या सासऱ्याचे मोठे बंधू. तर त्यांनी मला सांगितलं बुवा तुम्ही काय करा, एकदा बरवाला आश्रममध्ये चलाच, गुरुजीचं तुम्ही त्यांचा आशीर्वाद वगैरे घ्या, जर झालं तर आपण समजा त्यांनी काय सांगतात ते बघू, आणि त्याच्यानंतर त्यांचं नामदान हे ते घ्या आणि त्यांची भक्ती करा, त्यानुसार तुम्हाला हे होईल. तरी मी पण त्याच्याकडे सुद्धा मी दुर्लक्ष केलं. परंतु एक दिवस पुन्हा मोहिते माझे मित्र आहे, त्यांची माझी भेट झाली. ते म्हणे काकडे तुम्ही काय करा, माझ्यासोबत चला. काय मी म्हटलं बाबा तुमच्यासोबत चल तुम्ही, मला काही तिकडं अजून मी दिल्ली तिकडं कधी काही कुठं फिरलेलो नाही जास्त, मला काही माहीत नाही. तर तुम्हाला माहितीची काहीच गरज नाही, इथून आपल्या इथून सचखंड रेल्वे जाते, हिचं तिकीट घेऊ आपण आणि जाऊ. तर मी म्हटलं ठीक आहे. परंतु मी त्यांना पुन्हा ते थोडंसं हे झालं, 1 महिन्याचं मी त्यांना त्यांचे सोडून दिलं. माझे सासरे आले एक दिवस, ते म्हणे मी तुमचं तिकीट केलेलं आहे, आपल्याला बरवाल्याला जायचं. म्हटलं ठीक आहे. ते माझ्या घरी 10-10:30 वाजता आले होते आणि 12-12:30 वाजता जालना रेल्वे स्टेशनहून रेल्वे असते. त्यांनी माझं तिकीट करून आणलेलं होतं रिझर्वेशनचं. तर मी त्यांच्यासोबत आश्रमामध्ये गेलो. जसं तुम्ही सांगत आहात की तुमचे जे सासरे, वडील सासरे जे होते, त्यांनी तुमचं तिकीट काढलं आणि तुम्हाला संत रामपालजी महाराजांचे जे बरवाला इथं जे आश्रम आहे त्या आश्रमात घेऊन गेले. तर त्यावेळेस तुम्हाला संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांनी जी सद्भक्ती आहे त्या भक्तीसाठी जे लागणारे नियम आहेत ते सांगितले का? हो, भक्ती ही शास्त्रयुक्त भक्ती होती.
आणि त्यांनी मला ते भक्तीचे संपूर्ण नियम सांगितले. मला ते नियम आवडले पण, आणि नियम आवडल्यामुळे मी ताबडतोब या भक्तीमध्ये आणि गुरु करण्यामध्ये ताबडतोब राजी झालो. आणि मी त्या दिवशीच, ज्या दिवशी इथून याला गेलो आश्रमात, त्याच दिवशी मी नामदान आणि दीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा तुम्ही घेतली, तर नामदीक्षेमुळे आपल्याला जो लाभ प्राप्त होणार होता किंवा जो लाभ आपल्याला पाहिजे होता पुत्रप्राप्तीसाठी, आपली जी अपेक्षा होती, जी आशा होती, ती संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळे साध्य झाली का? हो, ती साध्य झाली. ती अशी साध्य झाली, मी ज्यावेळेस अगोदर नामदीक्षा घेतली त्या दिवशी मी गुरुजींना माझा थोडंसं त्यांना दर्शनाच्या लाईनमध्ये थांबून मी माझं पूर्ण त्यांना सांगितलं होतं. कमीत कमी 5 मिनटं मी संत रामपालजी महाराज यांच्यासोबत बोललो होतो का गुरुजी, मला नाही का मुलबाळ नाही आहे आणि माझ्या लग्नाला जवळपास 20 ते 22 वर्ष झालेलं आहे. तर त्यावेळेस त्यांनी मला उत्तर दिलं होतं, बच्चा घबरना नहीं और ये नामुमकिन नहीं है, परमात्मा के सामने ये बहुत छोटी बात है, ये आपको ये सब कुछ लाभ मिल जाएगा. त्यानंतर मी त्या अपेक्षेवर आणि त्यांची सांगितलेल्या भक्तीनुसार मी भक्ती करत राहिलो. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी आपल्याला सांगितलं की संत रामपालजी महाराजांनी तुम्हाला जी भक्ती दिली ती भक्ती करत राहा आणि परमेश्वर तुमच्यावर दया करेल आणि एक ना एक दिवस तुम्हाला जे पाहिजे आहे, जे हवं आहे ते मिळेल. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही किती दिवस ती संत रामपालजी महाराजांची भक्ती केली आणि त्या भक्तीपोटी तुमची जी अपेक्षा होती, जी इच्छा होती ती पूर्ण प्राप्त झाली? जे पाहिजे होतं मी सगळ्या जगात फिरून, पूर्ण महाराष्ट्रभर फिरून प्रत्येक देवताला नवस करून मी एक निरंकारी मंडळामध्ये पण होतो. तर त्यांच्याकडे सुद्धा विनंती करू जे मला साध्य झालं नाही ते मला 17 मे 2017 मध्ये मला पुत्रप्राप्ती झाली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या कृपेने, आशीर्वादाने आपल्याला 2017 पुत्र प्राप्ती झाली. तर आत्ता जे आपले अपत्य आहे, जे आपलं पुत्र आहे, ते त्यांची आयु काय आहे आणि ते या ठिकाणी येऊ शकतात? हो, माझ्या मुलाचं वर्ष आता 3 वर्ष झालेलं आहे, पूर्ण 4थं वर्ष त्याला चालू आहे आणि तो इथं आलेला आहे. मी त्याला सोबत आणलेला आहे. हा माझा मुलगा आहे. आता हा 3 वर्षाचा आहे आणि संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आणि त्यांच्या भक्तीमुळे, शास्त्रयुक्त भक्तीमुळे हा आम्हाला प्राप्त झालेला आहे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे आपणाला जी पुत्रप्राप्ती झालेली आहेत, तर त्या अनुषंगाने आपण इतर भक्त समाजाला काय संदेश देऊ इच्छिता? शास्त्रयुक्त पद्धतीने जी भक्ती संत रामपालजी महाराजांनी सांगितलेली आहे, तर त्यांनी संत रामपालजी महाराजांचे नामदीक्षा घेऊन त्यांनी सांगितलेले पूर्ण नियम पाळून भक्ती करावी. सर, जर कोणा भक्ताला किंवा साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती नामदीक्षा कशी घेऊ शकेल? भक्तांनी आता जे चॅनल चालू आहे याच्यामध्ये खाली जे नंबर आहेत त्या नंबरवरती फोन करायचा आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदान केंद्र आहे. आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्यामध्ये येऊन तिथं नामदान घ्यावे. धन्यवाद. सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून
7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.